महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अभयचं जांभूळयुक्त जंबुआसव, मधुमेहींसाठी संजीवनी. विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेत विरोधकांचा गदारोळ. विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचं कामकाज पुन्हा एकदा स्थगित. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचं पुन्हा संसद भवन परिसरात आंदोलन. विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक. जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाबाबत पंतप्रधान मोदी आणि जितेंद्र सिंह यांची महत्त्वाची बैठक. विविध प्रशासकीय आणि धोरणात्मक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता. सीजेपी आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधींमध्ये आज दुपारी महत्त्वाची बैठक. शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यावरती सीजेपी ठाम. सोनम वांगचुक यांनी मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती. जंतर मंतरवर उपोषण सोडलं असतं तर बरं झालं असतं, संजय राऊतांचं विधान. रोहित पवारांनी ट्विट केलेल्या व्हायरल व्हिडिओवरती मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण. चुकीचा अर्थ लावून विपर्यास केला जात असल्याचा आरोप. मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये गोदावरीने धारण केलं रौद्ररूप. नदीकाठच्या भागांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा. पालघर जिल्ह्याला पावसानं झोडपलं. अनेक घरं आणि रस्ते गेले पाण्याखाली, तर अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल. गुजरातच्या नवसारीमध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती. वलसाड आणि सुरतलाही पावसानं झोडपलं. अनेक रस्ते पाण्याखाली. पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासोबत मदतीसंदर्भात चर्चा. मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. पहिली मोठी बातमी आपण बघणार आहोत. नीट पेपर लीक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची घडामोड घडतेय. सीजेपीचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधींमध्ये आज दुपारी 12:30 वाजता महत्त्वाची चर्चा होणार आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव या बैठकीचं ठिकाण अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही आहे. दरम्यान देशभरातील पोलीस कारवाईला सामोरे गेलेल्या नागरिकांची ऐक्य दर्शवत सीजेपीने आज 24 जुलै रोजी राष्ट्रव्यापी आंदोलनाची घोषणा केलेली आहे. आणि या बैठकीकडे नीट पेपर लीक प्रकरणातील पुढील घडामोडींच्या दृष्टीने सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये तोडगा निघणार काय पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सीजेपीचे प्रतिनिधी आणि सरकारच्या प्रतिनिधींमध्ये ही महत्त्वाची बैठक होते. आपण बघतोय मागचे साधारण 30 ते 35 दिवस या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. आणि या पार्श्वभूमीमध्ये आता काय नेमकी चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तोडगा निघणार का, की अजून सुद्धा शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावरती विद्यार्थी हे ठाम राहणार, यातून काही मार्ग निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सीजेपीचे प्रतिनिधी आणि सरकारच्या प्रतिनिधींमध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. दुपारी 12:30 वाजता ही महत्त्वाची बैठक असेल. जंतर मंतर पर जो हमारा धरना चल रहा है वो जारी रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते. हम बहुत खुश है, वी आर वेरी रिलीव्ड. सोनम सर ने अपनी हंगर स्ट्राइक तोड़ दी है क्योंकि 26 से ज़्यादा दिन हो चुके थे. उनकी जान जो इस देश के लिए बहुत ज़्यादा कीमती है और हमारा जो प्रदर्शन है वो चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ जारी केलेला आणि फास्ट ट्रॅक कोर्ट तसंच कठोर शिक्षेचा मसुद्यासंदर्भात आज कॅबिनेटमध्ये चर्चा होईल अशी माहिती मोदींनी दिली आहे. सोमवारपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होतोय आणि यावेळेला लवकरात लवकर ते बिल पास करण्याचा प्रयत्न केला जाईल असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. दरम्यान पेपर लीक ही किरकोळ विषय नाही, किरकोळ घटना नाही. लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी त्रासदायक घटना आहे आणि त्यामुळे पेपर लीक घटनेनंतर आत्तापर्यंत गेल्या 2.5 महिन्यात अनेक पावलं उचलण्यात आलेली आहेत. गुन्हेगारांना पकडण्यात आलंय, ते तुरुंगात आहेत असंही मोदी म्हणालेत. तसंच आपली महत्त्वाची जबाबदारी होती, विद्यार्थ्यांचं वर्ष वाया घालवू नये, तात्काळ परीक्षा घेण्याची गरज होती. सरकारने सर्व शक्तीचा वापर करत 22 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं आयोजन केलं. 5 ते 6 दिवसांपूर्वी 19 तारखेला निकाल देखील आला. देशात पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाच्या बातम्या देखील समोर आल्यात असंही मोदींनी या व्हिडिओतून स्पष्ट केलंय. मैंने आज
फास्ट ट्रैक कोर्ट के लिए विभागों को निर्देश दिए थे। आज विभागों ने लगातार मेहनत करके देर रात मुझे मुसद्दा भी दे दिया। फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का ये मुसद्दा कल कैबिनेट में चर्चा होगी। कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा और सोमवार से संसद का दूसरा सप्ताह शुरू हो रहा है। तब जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा। दरम्यान पंतप्रधान मोदींनी दिलेलं आश्वासन फोल असल्याचं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका केली आहे। फास्ट ट्रॅक कोर्टाचं नाटक कशासाठी असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे। 2024 का जो पेपर लीक हुआ उसमें वो पेपर किसी ने लीक नहीं किया। इस तरह से ये करेंगे आप फास्ट ट्रैक कोर्ट बना के? कल 9:30 बजे प्रधानमंत्री जी ने ट्वीट करके भी कहा था कि मैं फास्ट ट्रैक कोर्ट बनाऊंगा और 1:30 बजे मात्र कुछ घंटों के बाद पीटीआई की खबर आई कि सीबीआई ने मास्टरमाइंड को छोड़ दिया। अगर आपकी सीबीआई आप कोर्ट में सबूत ही पेश नहीं करेंगे तो इन फास्ट ट्रैक कोर्ट्स का क्या अहमियत है? प्रधानमंत्री जी, आप पेपर लीक माफिया को क्यों बचाना चाहते हैं? आप इस तरह के झूठे और खोखले आश्वासन देश को क्यों दे रहे हैं? पूरा देश का युवा पीड़ित है, बच्चों ने आत्महत्या कर ली और आप इस तरह के खोखले वादे कर रहे हैं। तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ संदेशावरून केंद्र सरकारवरती निशाणा साधलेला आहे। सोशल मीडियावरील पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी विद्यार्थी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना त्यांच्या भावनांचा अपमान करू नये असं म्हटलेलं आहे। तसंच धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवावं, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती लाठीमार करणाऱ्यांवरती कारवाई करावी आणि आंदोलक विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे। तर दिल्लीमध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज विरोधामध्ये चेंबूरमध्ये धडक मोर्चा निघालेला आहे। विद्यार्थ्यांवरती झालेल्या पोलिसी कारवाई विरोधात संताप नोंदवला जातोय। चेंबूरच्या पीएल लोखंडे मार्गावरती हे आंदोलन केलं जात आहे। लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी विराट मोर्चामध्ये सामील होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। दरम्यान आंदोलन आता सुरू झाल्याची माहिती समोर येते। माझे सहकारी संकेत वर्क आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया। संकेत, अजून सुद्धा सगळीकडे मोर्चे निघतात, अजून सुद्धा याचे पडसाद उमटताना बघायला मिळत आहेत, काय आत्ताची परिस्थिती आहे? जर आपण पाहिलं तर मुंबईत गेल्या 4 ते 5 दिवसांपासून ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत, मोर्चे निघत आहेत। त्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे नीटचा जो पेपर लीक झाला त्यानंतर 20 ते 21 मुलांनी जे आहेत ते आत्महत्या केली होती आणि कुठेतरी त्याच्या निषेधार्थ सुरुवातीला आपण पाहिलं की जंतर मंतरवरती अभिजित दिपके यांनी आंदोलन सुरू केलं। त्यानंतर सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले होते। दिल्लीमध्ये जेव्हा लाठीचार्ज झाला त्यानंतर आपण पाहतोय की देशभरात कुठेतरी एक वातावरण तापतं आपल्याला पाहायला मिळेल। त्याच्याच रिफ्लेक्शन जे होतं ते मुंबईत झालं। मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन मी सध्या आहे मुंबईच्या चेंबूर भागामध्ये आणि माझ्या मागे तुम्ही पाहताय की चेंबूरमध्ये सध्या जे आहे ते एक मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि राजीनाम्याची मागणी होते। राजीनाम्याची मागणी कुणाची? तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी इथे होते आहे, कारण की नीटचे जे पेपर लीक झाले त्याची जबाबदारी धर्मेंद्र प्रधान यांनी घ्यावी असं या सर्वांचं म्हणणं आहे आणि कुठेतरी जबाबदारी स्वीकारून तुम्ही राजीनामा द्यावा असं यांचं म्हणणं आहे। फक्त धर्मेंद्र प्रधान नाही तर इथे मगाशी आम्ही यांच्याशी बोलत आहे, यांचं असं म्हणणं आहे की फक्त धर्मेंद्र प्रधान नाही, नरेंद्र मोदी असतील, अमित शाह असतील, सर्वांनी राजीनामे द्यावे। आपण यांच्याशी एक संवाद साधण्याचा प्रयत्न करू की इथे आपण एक बोर्ड बघतोय, या बोर्डवरती इथे काही लिहिलेलं नाही। आपण या तरुणाशी संवाद साधू। मित्रा, हातात बोर्ड आहे पण बोर्डवरती काही नाही आहे। ते असं आहे की जगत विख्यात विश्वगुरु श्रीमान नरेंद्रजी मोदी यांनी जो गेल्या जवळजवळ 15 वर्षामध्ये जो या भारतामध्ये विकास केलेला आहे तो विकास मी या ठिकाणी लिहिलेला आहे। तो विकास जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अंधभक्तांचा चष्मा वापरावा लागेल, तरच तो तुम्हाला तो विकास दिसेल। हा एक माझा निषेध आहे या व्यवस्थेचा, जो सर्वसामान्य देशातील जनतेवरती गेल्या 15 वर्षापासून प्रचंड
त्रास देत आहे आणि तो मी या ठिकाणी त्यांचा विकास नमूद केलेला आहे. काही विद्यार्थी त्यांनी संवाद साधून मित्रा कशासाठी मोर्चा काढलाय, काय मागणी? कशासाठी मोर्चा काढलाय? तू बोल स्टूडेंट के लिए प्रोटेस्ट के लिए जो स्टूडेंट पे जुल्म किया जा रहा है, उनके नीट का एग्जाम लीक करा जा रहा है और बोला जा रहा है कि हमने नहीं किया है तो उन्हें इस्तीफा देना होगा. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढची बातमी. पाटण तालुक्यामध्ये पावसाचा जोर कायम असून मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे. ढेबेवाडी पाटण मार्गावरील दिवशी घाटात दुसऱ्यांदा दरड कोसळली होती, ती प्रशासनानं हटवलेली आहे. तसंच आंबेघर मरळी कारळे इथे राहत्या घराची भिंत कोसळून नुकसान झालं. तर बनपेटवाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर जांभळाचं झाड कोसळलं. झाड शाळेच्या पत्रावर पडल्यानं इमारतीचं नुकसान झालं. मात्र शाळेला पावसाळी सुट्टी असल्यानं विद्यार्थी आणि शिक्षक शाळेत उपस्थित नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान पावसाचा जोर कायम असल्यानं प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी आणि पंचनामे करण्याचं काम सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात मुसळधार पावसानं खरं तर झोडपून काढलेलं आहे आणि नदी नाले दुथडी भरून वाहत आहे. सायखेडा येथील पुलावर पाणी आल्यामुळे पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. चांदोरी गाव आणि बाजारपेठेत देखील पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिक आणि व्यापाऱ्यांची एकच तारंबळ उडाली. तसंच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात देखील पाणी शिरल्यानं आरोग्य यंत्रणेवर देखील परिणाम झालाय. ही परिस्थिती लक्षात घेता प्रशासन अलर्ट मोडवर असून पूरस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवलं जात आहे. मुसळधार पावसामुळे वसई विरार शहराचा पाणीपुरवठा हा पूर्णपणे ठप्प झालाय. महावितरणाचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं सूर्या प्रकल्प, कवडास, धामणी आणि दुकटण जलकेंद्रांची यंत्रणा बंद पडलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन प्रशासनानं केलंय. दरम्यान महावितरणाकडून वीज यंत्रणेची युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू असून टप्प्याटप्प्यानं पाणीपुरवठा पूर्ववत केला जाणार आहे.